नीट टीईटी पेपर फुटी विरोधामध्ये राजधानी दिल्लीमध्ये कॉकरोच जनता पार्टीच्या वतीनं आयोजित केलेल्या आंदोलनाचं रौद्र रूप पाहायला मिळालं। जंतर मंतर परिसरातून संसद भवनावर धडक देण्याच्या तयारीमध्ये असलेल्या सीजेपीच्या हजारो कार्यकर्त्यांनी पोलिसांनी धरपकड केली। अगदी सुरुवातीला ताब्यात घेण्याची कारवाई आणि त्यानंतर आंदोलक मागे हटत नसल्याचं पाहून पोलिसांनी प्रचंड लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला। या आंदोलनामुळे दिल्लीमधील वातावरण सोमवारी दिवसभर चांगलंच तापलेलं आहे। दुसरीकडे सीजेपीच्या आंदोलनाला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र दिवसभरात दिसून आलं। दिल्लीतील आंदोलन चिघळलं। सीजेपी शिष्टमंडळाची सरकारसोबत चर्चा। आंदोलनामुळे दिल्लीतील वातावरण तापलं। नीट पेपर फुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी कॉकरोच जनता पार्टीची मागणी आहे आणि याच मागणीसाठी सीजेपीचं आंदोलन सुरू आहे। पर्यावरणवादी कार्यकर्ते याच मागणीसाठी गेल्या 3 आठवड्यांपासून उपोषण करतायत। एकीकडे सीजेपीनं संसदेवर मोर्चा काढलेला असताना केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना केंद्रीय गृहमंत्री शहांच्या भेटीला बोलावण्यात आलं। त्यांच्या भेटीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही। संसदेच्या अधिवेशनातही हाच मुद्दा तापण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रधान यांचा राजीनामा घेतला जाणार की नाही हा प्रश्न चर्चेत आहे। दरम्यान आंदोलनकर्ते सीजेपीचे प्रमुख प्रवक्ते आशुतोष रांका आणि सौरभ दास यांनी जेपी नड्डा यांची भेट घेत त्यांनी सीजेपीच्या तसंच आंदोलकांच्या मागण्यांचं निवेदन नड्डा यांना दिलं। शांततापूर्वक मार्गाने सुरू असलेलं हे आंदोलन पोलीस बळाचा वापर करून दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सीजेपीनं केलेला आहे। तसंच अनेक महिला आंदोलकांवर पुरुष पोलिसांनी हात उचलल्याचा अत्यंत गंभीर आरोप अभिजित दिपके यांनी केलाय। केंद्र सरकारच्या वतीनं शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावण्यात आलं। सीजेपीच्या शिष्टमंडळानं केंद्रीय भाजप नेते जेपी नड्डा यांची भेट घेतली। मात्र सुमारे 2 तास वाट पाहिल्यानंतर जेपी नड्डा आणि आंदोलकांमध्ये चर्चा झाली। मात्र 2 तास वाट पाहायला लावून केवळ 10 मिनिटात चर्चेसाठी दिली आणि कोणतंही ठोस आश्वासन दिलं नाही असा आरोप आंदोलकांनी बैठकीनंतर केला। यावर विरोधकांनीही सरकारला आंदोलनावर चांगलंच घेरलंय। This country has a majority of young people. Prime Minister Modi is the most anti-youth Prime Minister India has ever had. To have an education system that respects them, to have an education system that is fair, to have an education system that is working. There's absolutely nothing wrong in what they're doing, and it's disgusting what the government is doing. They are not handling it in a statesmanly manner. They are not handling it like a good governance should. A graceful government should have allowed this protest because then they would have heard the voices of people and based on that they would have changed. But this is not a progressive government and therefore this government cannot make India Vishwaguru. जो लोग अपने बात रखने के लिए दिल्ली आते हैं उनके ऊपर ऐसी लाठीचार्ज अगर होती है और उनको अगर ऐसा डराया जाता है तो ये डेमोक्रेसी नहीं है। भाजपा सरकार नहीं अहंकार की तरह काम कर रही है। अहंकार है उनके अंदर। कम से कम बच्चों की बात तो सुननी चाहिए थी। नीट में इतना बड़ा घोटाला हुआ, घपला हुआ, आज भी लोग सवाल खड़े कर रहे हैं। तो कैसी सरकार है? क्या यही अमृतकाल है? ये देश का आंदोलन बन चुका है। ये किसी एक आदमी का आंदोलन नहीं है। ये किसी पार्टी का आंदोलन नहीं है। ये देश के करोड़ों बच्चे जो एग्जाम देते हैं, जो पढ़ते हैं मेहनत करके, उनके साथ जो धर्मेंद्र प्रधान जी धोखा कर रहे हैं, पेपर माफिया के हाथों में मोदी सरकार चल रही है, ये उसके खिलाफ आंदोलन है। पेपर चोरी हो रहे हैं, पेपर चोरी के खिलाफ आंदोलन है। धर्मेंद्र प्रधान को इस्तीफा देना चाहिए, शिक्षा मंत्री हैं वो। दिल्लीत सुरू असलेल्या घडामोडींचे पडसाद महाराष्ट्रातही पडताना दिसले। मुंबई पुण्यासह राज्याच्या अनेक शहरांमध्ये विद्यार्थ्यांकडून आंदोलनं करण्यात आली। दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज कोल्हापुरात इंडिया आघाडीनं मोर्चा काढला। त्यांनी मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी केली। कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानक परिसरात रास्ता रोको करण्यात आला। पुण्यामध्ये एफटीआय मध्ये आंदोलन झालं। भरपूर मुलांनी जीवन संपवलंय। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आम्हाला हवाय, सरकारला काही ऐकू येत नाहीये असा सवाल पुण्यातील आंदोलक विद्यार्थ्यांनी केलाय। छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात आझाद जनता पार्टी आणि वकील मंडळींच्या वतीनं आंदोलन करत केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी पाहायला मिळाली।
परभणीमध्ये देखील विविध सामाजिक संघटनांकडून एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. शिवसेना उबाठा गटानं दिपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला असून विश्वगुरू झुरळांना का घाबरतात अशी बोचरी टीका अंधारेंनी केली आहे. भारत हा आशिया खंडातील सगळ्यात मोठा लोकशाहीवादी देश आहे. ज्या पद्धतीने अक्षरशः पाण्याचे फवारे असतील, अश्रुधूर असेल, लाठीचार्ज असेल, यासाठी जे सज्ज झालेले आहेत, म्हणजे जे लोक पाकिस्तानशी चर्चा केली पाहिजे असं म्हणतात, ते लोक भारतातल्या आपल्याच जनतेशी मात्र चर्चा करायला घाबरतात आणि हे चिंताजनक आहे. सोनम वांगचुक जी को तुरंत रिलीज किया जाए एंड जब तक वो फॉर्मेलिटीज पूरी होती है उसमें उनको एक वीडियो बनाने का अलाउ किया जाए. वो वीडियो में यही हो कि वो अपील करे शांति बनाए रखने के लिए, लेकिन वो अभी तक हुआ नहीं है. नंबर 2, हमारा ये भी डिमांड है कि धर्मेंद्र प्रधान जी का रेजिग्नेशन तो अब आना ही पड़ेगा. या तो उनको बर्खास्त करे कैबिनेट से, या तो वो खुद रिजाइन करे. प्रोटेस्ट तब तक चालू रहेगा जब तक उनका रेजिग्नेशन नहीं आ जाता. सीजेपीच्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दोन्ही सभागृहात त्याचे तीव्र पडसाद पाहायला मिळाले. पावसाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी ठरला. विरोधकांनी या प्रश्नावरून सरकारला घेरलं. सुरुवातीला लोकसभेचं कामकाज 6 वेळा तर राज्यसभेचं कामकाज 5 वेळा तहकूब करण्यात आलं. त्यानंतर मात्र लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज सोमवारी दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलेलं आहे. संसद अधिवेशनाचा पहिला दिवस वादग्रस्त ठरला. आंदोलकांचा पवित्रा लक्षात घेता सरकार अलर्ट मोडवर आहे. सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकार काय निर्णय घेतं यावर आंदोलनाची दिशा ठरणार आहे. आंदोलकांच्या मागण्या सरकार मान्य करणार का? केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.